नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ मेघा रोशन पाटील. इयत्ता 12वीच्या युवक भारती पाठ्यपुस्तकातील पान नंबर 1 वरील बहु असोत सुंदर ह्या महाराष्ट्र गीताचा आज आपण काव्यानंद घेणार आहोत. तर बघा, आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 1 बहु असोत सुंदर ह्या महाराष्ट्र गीताचे कवी आहेत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. प्रथम आपण आपल्या कवींचा थोडक्यात परिचय पाहूया. मराठी साहित्यातील प्रतिभासंपन्न कवी म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. कवींचा जन्म 29 जून 1871 व मृत्यू 1 जून 1934 रोजी झाला. समीक्षक, विनोदी लेखक, कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, आत्मचरित्रकार अशा विविधांगी प्रतिभाशाली निर्मिती करून मराठी साहित्यात आपला ठसा त्यांनी उमटविला आहे. 12 नाटकांचे लेखन केले आहे. त्यांनी मराठी नाटकाला नवे स्वतंत्र रंगरूप दिले आहे. सुदाम्याचे पोहे व 18 धान्याचे कडबोले हे विनोदी लेखन त्यांच्या नावावर प्रसिद्ध आहे. विनोदाचा शस्त्राप्रमाणे वापर व कलातीत म्हणजे काळाचे बंधन नसलेला असा शुद्ध विनोद ही त्यांच्या विनोदाची वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच प्र.के. अत्रे यांनी कोल्हटकरांना मराठी विनोदाचे आद्य कुलगुरू असे म्हटले आहे. दुटप्पी की दुहेरी व श्यामसुंदर यासारख्या कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांचा गीतोपायन हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. ज्योतिष गणित हा ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. द्वितीय महाराष्ट्र कवी संमेलन व 1927 मध्ये पुणे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या आठवणीतल्या कविता भाग 1 मधून महाराष्ट्र गीत घेतले आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या महाराष्ट्र गीताची मध्यवर्ती कल्पना आपण समजून घेऊया. ऐका तर. बहु असोत सुंदर ह्या गीतात कवी महाराष्ट्र भूमीच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. उत्तुंग पर्वतरांगांमध्ये वसलेला, गगनाला गवसणी घालणाऱ्या, आकांक्षा बाळगणारा हा महाराष्ट्र आमचा आहे. तो आम्हाला सर्वात प्रिय आहे. मनाने उदार, सद्गुणांची संपदा, नररत्नांची खाण असलेला हा आपला महाराष्ट्र चारित्र्य संपन्न आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्रात अजोड पराक्रम, भावपूर्ण भक्ती आणि वैराग्य या गोष्टी एकाच जागी नांदत आहेत. एकाच जागी नांदणारा हा महाराष्ट्र आहे, अशी वेगळी ओळख या महाराष्ट्र गीतांतून कवींनी करून दिली आहे. शक्ती आणि युक्तीचा संगम इथे आहे. महाराष्ट्रात मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा मराठी भाषा लोकांच्या तोंडी असू दे, म्हणजेच मराठी भाषेला लोकव्यवहारात गौरवाचे स्थान प्राप्त होऊ दे. तसेच महाराष्ट्राच्या थोरवीचे मर्म सर्वांच्या मनात ठसू दे, अशी अपेक्षा कवी येथे व्यक्त करतात. शब्दांची अर्थपूर्ण अशी रचना व तितक्याच ताकदीचा स्वरसाज यामुळे हे महाराष्ट्राचे गौरवगीत अजरामर झाले आहे. तर बघूया आपण बहु असोत सुंदर की संपन्न ह्या कवितेचा महाराष्ट्र गीताचा भावार्थ. बघा, पहिलं ध्रुवपद. बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश. ध्रुवपदाचा भावार्थ पाहण्या अगोदर आपण त्यातील काही शब्दार्थ पाहूया. बहु म्हणजे खूप, पुष्कळ, संपन्न म्हणजे वैभवशाली, महा म्हणजे महान, विस्तृत किंवा मोठा. बहु असोत सुंदर संपन्न की महा म्हणजे जगभरात महाराष्ट्रासारखे सुंदर, संपन्नतेने नटलेले, नररत्नांनी सजलेले, वैभव संपन्न असे अनेक देश असतील, अनेक राज्य असतील, परंतु आम्हाला मात्र आमचा महाराष्ट्रच अतिप्रिय आहे.
पहिल्या कडव्यात कवी काय म्हणतात बघूया. गगनभेदी गिरिविण अणु नच जिथे उणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे, अटकेवरी जेथील तुरंगी जलपिणे, तेथ अडे काय जलाशय न दाविणे, पौरुषासी अटक गमे जेथ दुसहा. पहिल्या कडव्यामधील शब्दार्थ आपण अगोदर पाहूया. गगन भेदी, गगनाला भेदणाऱ्या, आकाशाला भिडणाऱ्या, उत्तुंग अशा. गिरी म्हणजे पर्वत, गिरिविण म्हणजे पर्वताशिवाय, अणु म्हणजे सगळ्यात लहान भाग किंवा छोटा कण. इथे नच म्हणजे नाही, उणे म्हणजे वजा किंवा कमतरता असा अर्थ इथे घ्यायचे. आकांक्षा म्हणजे इच्छा आणि आकांक्षापूर्ती म्हणजे इच्छेच्या पुढे. ठेंगणे म्हणजे बुटकी. अटके, इथे अटक म्हणजे आत्ताचा जो भाग पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील सिंधू नदीच्या काठावर वसलेले हे अटक नावाचे शहर. राघोबादादा पेशव्यांनी आपल्या पराक्रमाचा झेंडा तिथपर्यंत फडकवला होता. ह्यावरूनच मराठीत अटकेपार झेंडे लावले असा वाक्प्रचार प्रचलित झाला. तुरंग म्हणजे घोडा, जल म्हणजे पाणी, जलाशय म्हणजे मोठे तलाव किंवा पाण्याचे साठे, पौरुष म्हणजे पुरुषार्थ, पराक्रम, कर्तृत्व. आणि इथे अटक ह्या शब्दाचा अर्थ आहे कैद, निर्बंध किंवा अटकाव. गमे म्हणजे वाटे, दुस्सह्य म्हणजे असह्य, कठोर, अवघड असे. इथे आपण पहिल्या कडव्यातील शब्दांचे अर्थ पाहिले. आता आपण कवितेतील पहिल्या कडव्याचा भावार्थ पाहूया. आकाशाला, गगनाला इथला अणुरेणूही तोकडा नाही, म्हणजेच गगनभेदी गिरिविण अणूनच जिथे उणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे. आकाशाला भेदून जाणाऱ्या उंचच उंच पर्वतरांगा आमच्याकडे नसल्या तरी आम्हाला अणुभरही कमतरता भासत नाही. इथे कवीला हिमालयाच्या पर्वतरांगा व सह्याद्रीच्या पर्वतरांगांची आठवण आपल्याला करून द्यायची. इथे आकाशाला गवसणी घालणारे मानवी मनाचे मनोरथ इतके उत्तुंग आहेत, उंच आहेत की त्यापुढे आकाशही ठेंगणे वाटते. अशा उत्तुंग इच्छा मनात बाळगणारे पराक्रमी लोक महाराष्ट्रात आहेत. अटकेवरी जेथील तुरंगी जलपिणे, तेथ अडे काय जलाशय न दाविणे. या महाराष्ट्रातील सैन्यांचे घोडे लांबवर म्हणजे अटक या सिंधू नदीवरील शहराचे पाणी प्यायले आहेत. मराठ्यांनी आपल्या पराक्रमाचे झेंडे अटकेपार फडकवले आहेत, सीमेपार पराक्रम केला आहे. जरी मोठमोठाले जलाशय आमच्या भूमीत नसले तरी आमचे फारसे काही अडत नाही. मग पौरुषासी अटक गमे जेथ दुसहा. मराठी माणसाच्या पुरुषार्थाला, कर्तृत्वाला अटकाव करण्याचे दुस्साहस आजवर कोणीच करू शकले नाही. कारण मराठी माणूस हा अत्यंत महत्वाकांक्षी आहे. ही पराक्रमी पुरुषांची भूमी आहे आणि म्हणूनच कवी म्हणतात की ती मला प्रिय आहे. आता आपण दुसऱ्या कडव्यामध्ये कवी आपल्याला काय सांगतायत पहा. प्रासाद कशास जेथ हृदय मंदिरे, सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे, रत्ना वा मौतिकाही मूल्यमुळी नुरे, रमणीची कूस जिथे नृमणी खनी ठरे, शुद्धतीचे शीलही उजळवी गृहा गृहा. ह्या दुसऱ्या कडव्यातील शब्दार्थ अगोदर आपण पाहूया. प्रासाद म्हणजे राजवाडा किंवा महाल, हृदय मंदिरे हृदयाची मंदिरे, सद्भावना चांगला विचार, चांगला भाव, चांगली भावना, भव्य म्हणजे मोठे प्रचंड, दिव्य म्हणजे तेजस्वी प्रकाशमान, आगरे म्हणजे भांडारे, वसती स्थान किंवा घर, रत्न रत्ना म्हणजे रत्न, मौतिके म्हणजे मोती, मूल्य म्हणजे किंमत, नुरे म्हणजे नसे, रमणी म्हणजे सुंदर स्त्री, ललना किंवा महिला, कुस म्हणजे गर्भाशय, नृमणी खणी
या शब्दातील नृमणी या शब्दाचा अर्थ आहे नरमणी. नरमणी म्हणजे नररत्न. नररत्न म्हणजेच थोर पुरुष. खणी म्हणजे खाण. शील म्हणजे चारित्र्य. गृह म्हणजे घर. हे झाले आपले दुसऱ्या कडव्यातील कठीण शब्दांचे अर्थ. आपण आता ह्या कडव्याचा भावार्थ पाहणार आहोत. प्रासाद कशास जेथ हृदय मंदिरे सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे. जिथे हृदयाचीच पवित्र मंदिरे आहेत तिथे भव्य राजवाडे कशाला हवेत. भौतिक सुखापेक्षा आंतरिक सुखाला महत्व देणारा महाराष्ट्र आहे. इथल्या प्रत्येकाच्या हृदयात सद्भावनेचेच वसतिस्थान आहे. अंतःकरणाची उदारता, सद्भावना, सद्गुणाची संपदा जिथे आहे तिथे रत्ने किंवा मोत्याची किंमत ती काय. म्हणूनच कवी म्हणतात, रत्ना वा मौतिका ही मूल्य मुळी नुरे, रमणीची कुस जिथे नृमणी खणी ठरे. इथल्या मातेच्या कुशीतून अनेक नररत्ने जन्माला आली आहेत. तिच्या शुद्ध चारित्र्याच्या प्रकाशामुळे प्रत्येक घर उजळले आहे. ह्याचाच अर्थ असा आहे की अनेक नररत्ने महाराष्ट्रात जन्माला आलेले आहेत. हे गुणवैभव अभिमानास्पद आहे. असे सद्गुणांचे महत्व कवी आपल्याला ह्या ठिकाणी सांगतायत. म्हणून शुद्धतेचे शीलही उजळवी गृहागृह. सद्गुणांपुढे मौल्यवान मोती रत्ने फिके आहेत व त्यांचा आमच्या स्वप्नाची पूर्ती करता येणार नाही असे कवीला ह्या दुसऱ्या कडव्यातून आपल्याला सांगायचे. पुढे तिसऱ्या कडव्यात कवी आपल्याला काय सांगतायत पहा. नग्न खडक करी उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमूचेही शौर्य मावळे. दौडत चहू कडूनी जवे स्वार जेथले, भासती शतगुणित जरी असती एकले. यन्ना मा परिसुनी रिपू शमित बल आहा. ह्या तिसऱ्या कडव्यातील शब्दार्थ अगोदर पाहूया. नग्न खडग म्हणजे उघडी तलवार, जी म्यानातून बाहेर काढलेली असते अशी. आणि चतुरंग चमू म्हणजे काय, तर बघा, हत्ती, घोडे, रथ व पायदळ अशी 4 अंग ज्यात आहेत असे सैन्य किंवा हे 4 विभाग ज्या सैन्यात आहेत त्या सैन्यांची तुकडी म्हणजे चतुरंग चमू. करी, कर म्हणजे हात, शौर्य, पराक्रम. आता ह्या ठिकाणी मावळे म्हणजे शूरवीर मावळे आणि मावळे म्हणजे मावळणे. दौडत म्हणजे घोडदौड करीत, चहू बाजूनी म्हणजे चारही बाजूनी, जवे म्हणजे जेव्हा, भासती म्हणजे वाटती, शतगुणित म्हणजे शतपटीने. यन्नम्मा हा जो शब्द आहे तो यत नाम या अर्थाने आलेला आहे म्हणजे कीर्तीला अशा पद्धतीने. परिसुनी म्हणजे ऐकुनी, जाणून किंवा बघून. रिपू म्हणजे शत्रू आणि शमित म्हणजे शांत केलेले किंवा कमी झालेले. आणि शमित बल म्हणजे काय, बळही कमजोर असलेले. आता हे पाहिले आपण तिसऱ्या कडव्यातील शब्दार्थ. आता आपण जाणून घेऊया ह्या तिसऱ्या कडव्यातील भावार्थ. हातात उघडी तलवार घेतलेले उघडे मावळे पाहून शत्रूच्या चतुरंग सैन्यांचे, म्हणजे यामध्ये हत्तीदळ, घोडदळ, रथदळ, पायदळ ह्या 4ही दळांचे उसने शौर्य मावळून जाते. त्यासाठी कवी आपणास म्हणतात, नग्न खडग करी उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमूचे ही शौर्य मावळे. दौडत चहू कडूनी जवे स्वार जेथले, भासती शतगुणित जरी असती एकले. यन्नम्मा परिसुनी रिपू शमित बळ आहा. पुन्हा कवी काय म्हणतात बघा, उघडी तलवार घेऊन जेव्हा मावळे शत्रूवर तुटून पडतात तेव्हा शत्रूंची सेना ही पराजयाने झाकोळून जाते. चहू बाजूनी शेकडो स्वार दौडत आले तरीही हा एकटा मावळा निकराने त्याचा प्रतिकार करतो. अगदी घोड्यावरून मावळे जेव्हा चहू बाजूनी दौडत येत आहेत तेव्हा एक एकटा मावळा 100 पटीचे पराक्रम गाजवतो. हे आमचे वीर घोडेस्वार युद्ध प्रसंगी एकटे वाटत असले तरी त्या एकेकाचे बळ शत्रू सैन्याला 100 पटीने अधिक भासते. त्यांचे नुसते नाव जरी ऐकले तरी शत्रू घाबरेल व त्या शत्रूंचा आवेग कमी होईल. असा 100लाही भारी असणारा
इथला मराठा मावळा आहे. ते माझ्या प्रिय महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. अशा प्रकारे मावळ्यांच्या पराक्रमापुढे शत्रू सुद्धा हतबल होत आहेत. ह्याचे कवी पुढे काय म्हणतायत बघा पुढच्या कडव्यामध्ये. विक्रम वैराग्य एक जागी नांदती, जरी पटका भगवा झेंडाही डोलती. धर्म राजकारण समवेत चालती, शक्ती युक्ती एकवटुनी कार्य साधती. पसरे यत्कीर्ती अशी विस्मया वहा. सुरुवातीला आपण शब्दार्थ जाणून घेऊया. विक्रम म्हणजे विशेष शौर्य पराक्रम. वैराग्य म्हणजे अनासक्ती, विरागीपणा किंवा निसंग, संन्यास, आत्मसंयम ज्यांच्याकडे आहे असे. जरी पटका म्हणजे मराठ्यांचे किंवा पेशव्यांचे मुख्य निशाण. समवेत म्हणजे सोबत. युक्ती म्हणजे डावपेच किंवा शक्कल. विस्मय म्हणजे आश्चर्य. विक्रम वैराग्य एक जागी नांदती, जरी पटका भगवा झेंडा हे डोलती. या माझ्या महाराष्ट्र भूमीत अजोड प्रयत्न व वैराग्य एकाच जागी नांदतात. एकीकडे शौर्य गाजवणारे वीर पुरुष म्हणजे विक्रम, दुसरीकडे संत महात्म्यांची भूमी आणि संत म्हणजे वैराग्य. असे विक्रम आणि वैराग्य एकत्र नांदतात. मराठ्यांच्या पराक्रमाचा जरी पटका म्हणजे झेंडा, भगवा ध्वज याच भूमीत फडकत आहे. मगाशी आपण पाहिलं की मराठ्यांनी आपले राज्य अगदी काबूल कंदहार पर्यंत विस्तारलेले होते. अटकेपार झेंडे फडकवले होते. धर्म राजकारण समवेत चालती, शक्ती युक्ती एकवटुनी कार्य साधती. पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावह. कवी इथे काय म्हणतायत पहा. सर्व धर्म सहिष्णुता व उत्तम राजकारण महाराष्ट्रात एकत्र चालतात. इथेच शक्ती आणि युक्तीचाही संगम साधून महान कार्य साधतात. अशी ही महाराष्ट्र माणसांची कीर्ती सर्वत्र पसरली आहे. अशा ह्या महाराष्ट्राचा आम्हाला अभिमान आहे. पुढील कडव्यात कवी काय म्हणतात आपण जाणून घेऊया. गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृती ही देत अंतरी ठसू. वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसू. सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसू. देह पडो तत्करणी हो ही असे स्पृहा. आता आपण सुरुवातीला काही शब्दार्थ जाणून घेऊया. श्रवणी म्हणजे कानी पडो, मुखी म्हणजे मुखामध्ये, वाचेवर, जिभेवर किंवा सहज तोंडी असणं. स्फूर्ती म्हणजे प्रेरणा, उत्साह किंवा एकाएकी आपल्या मनामध्ये निर्माण होणारी उत्कट जी भावना असते त्याला आपण काय म्हणतो स्फूर्ती. दीप्ती म्हणजे काय तर तेज, आणि धृती म्हणजे धैर्य, दृढता, निर्धार. अंतरी म्हणजे अंतरात, हृदयात, मनात. ठसो म्हणजे बिंबुदे. वचनी म्हणजे वाणीमध्ये. खणी म्हणजे खाण. स्पृहा म्हणजे या ठिकाणी इच्छा, आकांक्षा, आणि देह म्हणजे शरीर. आता आपण हा कडव्याचा भावार्थ जाणून घेऊया. गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृती देत अंतरे ठसो. ह्यातून कवींना काय सांगायचंय तर बघा, मराठ्यांचे हे गौरवशाली गीत प्रत्येकाने ऐकावे, किंबहुना ते प्रत्येकाच्या मुखात असावे. त्यांनी ते नेहमी गुणगुणावे. म्हणजेच मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सर्वांनी गावी. ह्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. तेज, दृढता, धैर्य हे गुण आपल्यात येतात. म्हणून महाराष्ट्र गीत आपण बोललं पाहिजे. आपल्या वाचेत, लेखणीतही मराठी भाषा असावी. मराठी भाषेचा अभिमान, महाराष्ट्र धर्म आपल्या मनामध्ये कायम राहू. किंबहुना आपला देहही महाराष्ट्राच्या सत्कर्णी लागावा ही इच्छा, आकांक्षा ह्या ठिकाणी कवी व्यक्त करतायत. देह जिजावा महाराष्ट्रासाठी. ह्या महाराष्ट्र गीतातून, त्या गीतातील गेयतेमुळे हे गीत सर्वांचे आवडते असे गौरवशाली ठरले. ह्या गीतांतून पराक्रमाचा वारसा असलेली आपली भूमी आणि हा वारसा पुढच्या पिढीकडे आपल्याला सोपवायचा आहे, आणि त्यासाठी
हे महाराष्ट्र गीत आपण अभ्यासायचे, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे. आता हे महाराष्ट्र गीत आपणाला काव्यानंद देते. विद्यार्थी मित्रांनो, ह्या महाराष्ट्र गीतावरती बोर्ड तुम्हाला कृती विचारणार नाहीये. आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण व्हावे, त्याचबरोबर आपल्यामधील राष्ट्रभक्ती जागृत व्हावी, हा ह्या काव्यानंद अभ्यासाला लावण्यामागचा उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बहु असोत सुंदर ह्या महाराष्ट्र गीताचा भावार्थ पाहिला. नक्कीच तुम्हाला तो समजला असेल. आपण इथे थांबूया. बहु असोत सुंदर हे महाराष्ट्र गीत आज आपण अभ्यासले आहे. धन्यवाद.